पुनर्विवाह भाग 34. आरोहीने डोळे मोठं करतच म्हणाली, वाटलंच होतं मला. नक्कीच काहीतरी लपवताय तुम्ही माझ्यापासून, इतके उत्तर दिले आणि सजवलेली खोली आपल्या डोळ्यांनी बघू लागली. ते विल तर यायच्या आधीच त्यांची रूम रिसॉर्टवाल्यांनी हनुमून स्पेशल अशी सजवून ठेवलेली होती आणि कॅन्डल्स वगैरे आदित्यने थोड्या वेळाआधी येऊन लावून ठेवलेल्या होत्या. रूम अतिशय प्रशस्त होती. संपूर्ण खोली सफेद आणि लाल रंगाच्या कॉम्बिनेशन मध्ये सजवलेली होती. आदित्यने सुद्धा दोघांचे कपडे त्याला साजेशीच निवडलेले होते. सगळीकडे व्हाईट पडदे, चादर, टेबल क्लॉथ आणि त्यावरील लाल रंगाची फुले, बलून्स, कॅन्डल्स आणि बेडवर लाल फुलांच्या पाकळ्यांमध्ये 2 सफेद रंगाच्या नॅपकिनचे प्रेम करणारे शुभ्र राजहंस ठेवले होते. मेणबत्तीच्या प्रकाशात दोघांचेही चेहरे उजळून दिसत होते. मेणबत्तीचा दरवळा सुवास, मंद प्रकाश, सुंदर गाणे आणि धुंद रात्र. दोघांच्याही हृदयात काहीतरी मेणबत्तीच्या प्रकाशात दोघांचेही चेहरे उजळून दिसत होते. मेणबत्तीचा दरवळणारा सुवास, मंद प्रकाश, सुंदर गाणी आणि धुंद रात्र दोघांच्याही हृदयात काहीतरी होण्यासाठी पुरेशी होती. आदित्यने तिला चिडवण्यासाठी मुद्दाम म्युझिक ॲप्लिकेशनवर कमी आवाजात रोमॅन्टिक हिंदी म्युझिक सुरू केलेले होते आणि लाईट्स ऑफ करत दार बंद करून काय वाटत होतं तुला असे तिच्या कानात जाऊन विचारत होता. त्याच्या त्या कानात कुजबुजल्याने तिच्या शरीरात एक गोड लहर आली आणि ती मानेने काही नाही म्हणून आणखी लाजू लागली होती. त्याने तिला हळू स्वतःकडे खेचले. तशी ती शहारली आणि डोळे बंद करून त्याच्या हृदयाचे ठोके ऐकू लागली होती. तोही हळूच तिच्या केसांमधून हात फिरवू लागला होता. हळूहळू केसांमधला हात पाठीवर सरकला. त्याच्या स्पर्शाने तिला गुदगुल्या होत होत्या. ती खट्याळ हसत त्याच्यापासून लांबत जाऊ लागली होती. तसे पुन्हा त्याने तिला आपल्या मिठीत घेतले. आरोहीला हे सगळे स्वप्नवत वाटत होते, कारण असा हनीमून तिने आजपर्यंत चित्रपटांमध्येच बघितलेला होता. त्यामुळे तिला काही विश्वास बसत नव्हता. तिला आदित्यचा खूपच अभिमान वाटत होता. आजपर्यंत त्याने कधीही तिला चुकीचा स्पर्श केलेला नव्हता आणि आज एकमेकांवरचे प्रेम कळल्यानंतर जगातल्या सगळा आनंद तिच्या पायाशी आणून ठेवला होता त्याने. तिचे त्याच्यावरचे प्रेम उफाळून आलेले होते आणि तिने त्याचा हात हातात घेतला व त्यावर चुंबन घेऊन थँक्यू सो मच अशी बोलली. तिच्या त्या चुंबनाने आदित्यच्या शरीरात रोमांच संचारला आणि त्याने तिला आपल्या हातांवर हलकेसे उचलले आणि सुरू असलेल्या म्युझिक सोबत फेर धरू लागला होता. थोड्या वेळाने आदित्यने तिला बेडवर झोपवले आणि हळूवार तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करू लागला. सुरुवातीला ती आदित्य नको ना प्लीज कसे तरी होते असे बडबडत बोलत होती, पण तिलाही ते हवंहवंसं वाटत होतं आणि तिच्या नाही बोलण्याचा आदित्यवर आज काहीच फरक पडणार नव्हता हे तिलाही सुद्धा माहीतच होते. तिच्या तोंडून आदित्य ऐकून त्याला खूप छान वाटत होते. तो परत परत तिला आदित्य बोलण्यासाठी सांगत होता. आरोही त्याला योग्य ती प्रतिसाद देतच होती. आदित्यने स्वतःचे टी-शर्ट काढले आणि तिच्यावर आडवा झाला. तसे आरोही त्याच्या छातीवरच्या केसांना हाताने हळूवार कुरवाळू लागली होती. मध्येच छातीवर आपल्या नाजूक ओठांची किस करू लागली होती. आदित्य तिच्या या कृतीने फारच उत्तेजित झाला होता. हळूहळू दोघांमधला कपड्यांचा अडसर दूर झाला. आज पहिल्यांदाच तो आरोहीच्या इतक्या जवळून निरखत बघत होता, तेही कपड्यांच्या अडथळ्याविना. आदित्य हळूहळू आरोहीला फुलवत होता. तिचे केस बाजूला करून हळूच मानेवर चुंबन घेत होता, तर मध्येच तिच्या कपाळांवर चुंबन घेत तिला आश्वासक करत होता. अगदी फुलपाखराला करावा इतका नाजूक स्पर्श तो करत होता. ती त्याच्या स्पर्शाने वेडावून गेलेली होती. तिला बघून जणू काही स्वर्गातली अप्सराच आपल्यासमोर आहे असे त्याला वाटू लागले होते. तिचे ते नितळ अंग, तिचा तो नाजूक स्पर्श, तिच्या तोंडून निघणारे उच्छ्वास आणि तिच्या मानेवर असलेला तीळ त्याला मोहून टाकत होता. तो आता झपाटा लागत तिच्यावर प्रेम करू लागलेला होता. तीही तितक्याच तीव्रतेने त्याला बिलगत होती. पहिल्यांदाच ते दोघे एकत्र आलेले होते. परिस्थितीने जबरदस्ती त्यांच्याकडून ते करून घेतलेले होते, पण आज मात्र दोघेही स्वतःहून संपूर्ण जाणतेपणी एकमेकांमध्ये स्वतःला हरवत होते. तिचे गरम श्वास त्याच्या पुरुषी भावनेला स्वतःमध्ये
समावण्याचे आश्वासन देत होते. दोघांमधले तृप्त ज्वालामुखी सारख्या भावना उफाळून आलेल्या होत्या. आता कोणीही माघार घेणार नव्हते. त्यानेही आता जास्त वेळ न दवडता स्वतःला तिच्यामध्ये झोकून दिलेले होते. बराच वेळ दोघेही स्वर्ग सुख अनुभवत होते. शेवटी प्रेमाची परिसीमा त्यांनी गाठली आणि दोघेही तृप्त होऊन बेडवर एकमेकांच्या बाजूला निवांत पडलेले होते. जास्त थकल्यामुळे झोप अनावर होत होती, पण त्याचे मन अजूनही एकमेकांच्या मखमली स्पर्शांची पुन्हा पुन्हा आस करीत होते. छताकडे बघत आदित्यने आपले डोके आरोहीच्या छातीवर ठेवले होते आणि ती त्याच्या केसांमधून हात फिरवत त्याचे लाळ पुरवित होती. दोघांनाही आज एकमेकांना सोडवावे वाटत नव्हते. रात्रभर पुन्हा पुन्हा ते एकमेकांसाठी तितकेच उत्तेजित होत होते आणि आवेशाने एकमेकांना समर्पित करत होते. रात्री कधीतरी त्यांना झोप लागली. पहाटे पहाटे पक्ष्यांच्या किलबिलाटाने दोघांना जाग आलेली होती. आरोही उठून जाणार तितक्यातच आदित्यने तिला खेचले आणि मला सोडून कुठेही जायचं नाही असे बोलून पुन्हा तिला आपल्या मिठीत घेऊन झोपला होता. तीही आनंदाने त्याची उबदार मिठी अनुभवू लागली होती. झोपेत त्यांचे प्रेमळ संवाद सुरू झालेले होते. आदित्य म्हणाला, आरोही. आरोही म्हणाली, हा बोला ना. आदित्य म्हणाला, आय लव्ह यू सो मच. आरोही म्हणाली, आय लव्ह यू सो मच टू. त्याच्या गालावर हळूच किस करत म्हणाली होती. आदित्य म्हणाला, उफ, बघा तूच त्रास देतेस मला, मग मी दिल्यावर रडू नकोस. आरोही म्हणाली, जा तिकडं, प्रेमानेच. आदित्य म्हणाला, आलो तिकडं, मिठी अजून घट्ट करत म्हणाला होता. आरोही म्हणाली गोड हसत, तुम्ही पण ना. आदित्य म्हणाला, काय मी पण ना. बरं ते जाऊ दे ग, कसं वाटतंय तुला. आरोही म्हणाली, खूप मस्त. आदित्य म्हणाला, हो ना, मला पण असंच वाटतंय की वेळ येतेच थांबावी, मस्त तुझ्या कुशीत आयुष्यभरांसाठी राहावं. आरोही म्हणाली, आहो असे काय करताय तुम्ही, अजून खूप गोष्टी जगायच्या आहेत आपल्याला. आदित्य म्हणाला, हो ग, पण ही वेळ खूप जास्त समाधान देणारी आहे ना. तुला नाही का वाटत असं, सगळं सोडून फक्त एकमेकांच्या कुशीतच बसून राहावं असं वाटत नाही का. संपूर्ण जगाचा विसर पडावा, फक्त तू आणि मी असावं. आरोही म्हणाली, हो वाटतं ना, पण या पोटाला भूक लागलेली आहे की, सत्याची जाणीव होतेच ना. उठा आता, भूक लागलेली आहे मला. आदित्य म्हणाला, उठ. ठीक आहे, उठतो मी आता, भूक तर मला पण लागलेलीच आहे. असे बोलून दोघेही उठून फ्रेश झाले होते. नाश्ता खोलीतच ऑर्डर केलेला होता आणि बाल्कनीमध्ये येऊन बसले. अगदी रम्य सकाळ झालेली होती. आजूबाजूला मस्त दाट झाडीमधून पक्ष्यांचा किलबिलाट आणि समोर समुद्राचा चाललेला खळखळाट. दोघेही कॉफीचे घोट घेत समुद्राचे दृश्य डोळ्यात साठवून घेत होते. थोड्याच वेळात नाश्ताही आलेला होता. त्यांनी मस्तपैकी पोटभर नाश्ता केला आणि पुन्हा तेथेच रेंगाळत बसलेले होते. बऱ्याच वेळाने ते उठून खाली आले आणि कपडे चेंज करून आजूबाजूचे साईड सीन बघायला निघून गेले. आदित्यला तर बाहेर जायचेच नव्हते. त्याला फक्त आरोही सोबत हवी होती, पण तिच्या आनंदासाठी तो सुद्धा तयार झालेला होता बाहेर जाण्यासाठी. आदित्यने आज तिला मस्त फ्लोअर प्रिंट असलेला अनारकली घालायला दिलेला होता. त्यावर साजेसे बूट आणि मस्त स्लिंग बॅग खांद्यावर घेऊन ती सुद्धा तयार झालेलीच होती. आदित्यने सुद्धा 3-4 पॅन्ट आणि मस्त पिवळ्या रंगाचे टी शर्ट घातलेले होते. डोळ्यांना गॉगल, ब्रँडेड घड्याळ, स्पोर्ट बूट घालून मस्त हिरोज दिसत होता तो. दोघेही हातात हात घालून गाडीत बसलेले होते. बरेचसे फोटोही ते मध्ये मध्ये काढतच होते. ड्रायव्हरने त्याला संपूर्ण शहर प्रसिद्धी ठिकाणे दाखवलेलीच होती. इतर बरेच कपल तेथे आलेले होते, पण सगळ्यांच्या नजरा या दोघांकडेच होत्या, कारण दोघेही अप्रतिम सुंदर दिसत होते आणि कालच्या मिलनामुळे दोघांच्याही चेहऱ्यांवर अजूनच निखार आलेला होता. आरोही खूप एन्जॉय करत होती. आदित्य सुद्धा तिचे वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो काढतच होती. तिला खूप खूप आनंद झालेला होता. आज दुपारचे जेवण त्यांनी बाहेरच केलेले होते. दिवसभर भटकून आता ते परत व्हीलमध्ये आलेले होते. आल्या आल्या दोघांनीही सोफ्यांवर रंग टाकले आणि एकमेकांकडे बघत हसू लागले होते.
आदित्यने खट्याळ कटाक्ष देत तिला चल वरती जाऊया का असे बोलत होता, तेव्हा लाजून चावट कुठले असे बोलत त्याला एक फटका दिला. फ्रेश व्हायला बाथरूम मध्ये गेली तसा आदित्य सुद्धा तिच्या मागे आत गेला. दार बंद करायला जातच तो दिसला. तिने नजरेनेच बाहेर जा अशी ती बोलत होती. त्याने दारावरून बंद केले आणि तिला खेचत शावर सुरू केला. तिच्या अंगावर पाणी पडले तशी ती शहारली. त्याने हळूच तिला जवळ ओढले आणि हळूहळू तिच्याशी मस्ती करू लागला होता. ती खाली बघतच उभी होती. त्याने हळूहळू तिच्या मानेंवर किस करायला सुरुवात केली आणि पाण्याच्या धाराखाली तिच्या ओठातून मध प्राशन करू लागला होता. तीही त्याला उत्कृष्ट प्रतिसाद देऊ लागलेलीच होती. कितीतरी वेळ ते दोघे तसेच एकमेकांच्या गुंग झालेले होते. दोघांनाही आता भावना अनावर झालेल्या होत्या. लगेच खोलीत जाऊन त्यांनी उर्वरित रोमॅन्स सुरू केलेला होता आणि रिलॅक्स सुद्धा झाले. आदित्य अजूनही तिच्याकडे बघून ओठ चावत हसत होता. तिने मात्र दोन्ही हातांनी स्वतःचा चेहरा झाकून घेतलेला होता. तेव्हा आदित्य तिला चिडवत म्हणाला, ही गुण आहेत वाटतं आपल्यात असे बोलून तिच्या चेहऱ्यांवरचे हात काढत बघू इकडं म्हणून तिला निरखू लागला होता. आजचा दिवस सुद्धा मस्तच गेलेला होता. रात्री कधीतरी ते झोपी गेलेले होते. दुसरा दिवस सकाळी उठली तेव्हा आरोहीला तिच्या मानेजवळ एक काळा निळा डाग दिसला. ती घाबरली. तिने हात लावून बघितला तर तेथे थोडं दुखत पण होतं. तिला त्रास होत होता. घाबरून तिने आदित्यला उठवलं. डोळे चोळतच त्याने काय झालं म्हणून तो विचारत होता. तेव्हा त्याला ते दाखवत म्हणाली, हे बघा ना, मला काहीतरी झालेलं आहे असे बोलू लागली. तेव्हा ते बघून आदित्य जोर जोरात हसू लागला होता. तिला कळेनासच झालं हा का हसतोय म्हणून. ती रागाने त्याच्यावर ओरडली, मला इथे दुखतंय आणि तुम्हाला हसू का येतंय ना. आदित्य म्हणाला, अगं काही नाही बघू म्हणत तिथे हात लावून तिला आरशासमोर उभे करून बोलत होता. तुला माहित आहे का हे कसं कशामुळे झालेलं आहे ते. आरोही म्हणाली, नाही आदित्य मला नाही माहिती. आदित्य म्हणाला, तुला ना किडा चावलेला आहे. आरोही म्हणाली, काय किंचाळून, किडा आणि मला कसं कळालं नाही किडा चावला तर. आदित्य म्हणाला, कसं कळणार ना तुला, कारण तो किडा मी आहे ना. असे म्हणून पुन्हा तो हसू लागला. आरोही म्हणाली त्याला उशीने मारत, का केलं तुम्ही असं, ते पण मी झोपेत असताना. आदित्य म्हणाला, झोपेत वगैरे नाही हं, ते तुला किस करताना चुकून झालं असेल माझ्याकडनं. आणि हो, त्याला लव ब्राईट बोलतात. बाकी मुली अभिमानाने मिरवतात आणि तू येथे तोंड पाडून का बसलेली आहेस ग. तेव्हा मला लाज वाटते असे बोलून ती त्यावर क्रीम लावू लागली होती. आदित्य हसतच फ्रेश व्हायला निघून गेला. मजा मस्ती करत दोघांचाही हनीमून सुरू झालेला होता. आरोही तर खूपच खुश होती. आदित्य सुद्धा त्याचे नवीन आयुष्य मस्त जगत होता. पुढचे 2-3 दिवस बालीला घालवून दोघेही उद्या परत जाणारच होते. उद्यापासून त्यांचं एक नवीन आयुष्य सुरू होणार होतं. इतरांसाठी ते सारखंच असणार होतं, पण त्या दोघांमधलं खरं नातं आता सुरू झालेलं होतं आणि आता ते पूर्णार्थाने नवरा बायको म्हणून संसार करणारच होते. घरी परत आल्यानंतर आईने दोघांना औक्षण करून आत घेतले. दोघांचीही नजर काढली. दोघांचेही आनंदी चेहरे बघून त्या सुद्धा खुश झालेल्या होत्या. आरोहीच्या चेहऱ्यांवरचे तेज वेगळेच भासत होते. ते बघून आई गालातल्या गालातच हसल्या आणि देवाला धन्यवाद बोलायला देवघरात निघून गेल्या. बऱ्याच दिवसांनी घरी आल्याने दोघांनाही रिलॅक्स वाटत होतं. दोघे बराच वेळ खाली वरद आणि आईसोबत गप्पा मारत बसलेले होते. त्यांच्यासाठी आणलेले गिफ्ट त्यांना दिले आणि फ्रेश व्हायला खोलीत निघून गेले. वरदलाही दादा वहिनीचा संसार करत चांगला सुरू झालेला आहे बघून त्याला सुद्धा खूप आनंद झालेला होता. उद्यापासून पुन्हा रुटीन सुरू होणारच होते. आदित्यचे ऑफिस, आरोहीचे क्लासेस, त्यामुळे तिची आवराआवरी चाललेली होती. सगळे तिला आराम कर असे सांगून सुद्धा ती ऐकत नव्हती. आदित्यने सुद्धा तिला अडवले नाही, कारण कामाची सवय असल्याने ती स्वस्थ बसणारच नव्हती. तोही जेवण आटपून अमीरला भेटायला निघून गेलेला होता. इतके दिवसांचे सगळा अहवाल त्याला ऐकायला सांगायला तो निघून गेलेला होता. त्यानंतरच त्याचं मन हलकं झालेलं होतं. आदित्यचे सगळं सुरळीत झालं म्हणून त्याला सुद्धा बरं वाटलेलं होतं.
आता इथून पुढं तिला जप, बायकोशिवाय आयुष्य नसतं, असं म्हणून त्याला मोलाचा सल्ला तो देत होता. इकडच्या तिकडच्या गप्पा मारत कधी संध्याकाळ झाली दोघांनाही कळलेच नाही. दोघांच्याही बायकांचे फोन आलेले बघून हसतानाच एकमेकांना टाळी देत ते घरी निघून आले. रात्री बराच दिवसांनी घरचे जेवण मिळालेले होते म्हणून दोघेही मनसोक्त ताव मारित होते. गप्पा गोष्टींमध्ये जेवण आटोपले. सगळे झोपायला निघून गेले. आदित्य आणि आरोही देखील वरती आलेले होते. आरोहीने अंथरूण नीट केले. नाईट सूट घातला तिने. आता ती एकदम बिनधास्त वागत होती. आरोही मधला बदलाला बघून आदित्य तिचे जुने रूप आठवू लागलेलाच होता आणि गालातल्या गालात हसू लागला. तिने काय झालं असे विचारले तेव्हा, काही नाही ग, तू माझी वेडूबाई, ये इकडं, असे म्हणून तिला जवळ घेतले आणि तिच्या कपाळांवर किस केले. आज तिला आदित्यमध्ये तिचे बाबा जाणवलेले होते. त्याच्या आठवणीने तिला गलबलून आले. त्याने हळूच तिचे डोळे पुसले. मी आहे ना ग, तू कशाला रडतेस? टेन्शन घेऊ नको, मी तुझ्या सोबतच आहे, असे विचारले तेव्हा काही नाही, थँक्यू सो मच, असे बोलून परत त्याच्या कुशीत शिरून हुंदके द्यायला लागली होती. तो तिच्या पाठींवर थोपटत तिला शांत करत होता. आदित्य म्हणाला, आरोही, कालपर्यंत मी तुझा कोणी नव्हतो ना, पण इथून पुढं मी तुझा सगळं काहीच आहे ना, तुझ्या सगळ्या जवळ हक्कांच्या व्यक्ती. तुला काहीही वाटलं तरी बिनधास्त माझ्याशी बोल ग. मला रागव, माझ्यावर चिडचिड कर, भांडण कर, मी सगळं सहन करेन. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू आता एकटी कधीच नसणार आहे. मी कायम तुझ्या सोबतच असणार आहे आणि राहणार सुद्धा. फक्त माझ्या या नाजूक राणीच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नकोस. मला नाही ग सहन होत ते. प्लीज ना ग, आता रडणं बंद कर आणि एक गोड स्माईल दे. त्याच्या बोलण्यावर आरोहीने देखील डोळे पुसले आणि त्याला एक गोड स्माईल दिली आणि गोड पप्पी सुद्धा दिली. आदित्य म्हणाला, डॅट्स लाईक माय गुड गर्ल, असे बोलून तिला कुशीत घेऊन झोपला होता. आदित्य आणि आरोहीचा हनीमूनचा प्रभाव कमी होतच नव्हता, पण काम करणे सुद्धा आवश्यक असल्याने दोघांनीही आजपासून रुटीन सुरू केलेलेच होते. दोघेही आता मनापासून काम करत होते आणि मुख्य म्हणजे कुठल्याही दडपणाशिवाय जगत असल्याचे प्रत्येक गोष्टी त्यांना मजा येतच होती. काम वेळेत पूर्ण करून घरी येण्यासाठी दोघांची धडपड चाललेली असे. सकाळी लवकर उठण्यापासून रात्री झोपेपर्यंत ते दोघे एकमेकांच्या विचारात एकमेकांसाठी जगू लागलेले होते. कामाच्या ठिकाणी असताना मॅसेजची जागा हक्कांचा फोन रोज सुरू असायचा आणि चुकूनही एखाद्या दिवशी कॉल नाही झाला तर तेवढ्याच हक्काने लुटूपुटूंची भांडणे सुद्धा ते करत असायचे. मग एकमेकांना मनवण्यासाठी कधी गजरा तर कधी आवडीचे जेवण बनत होते. नाहीच काही तर सरप्राईज मूव्ही किंवा डिनर प्लॅन देखील होऊ लागलेले होते. सिनेमातल्या हिरो हिरोईन सारखे त्यांचे क्षणात वाद तर दुसऱ्या क्षणाला ते एकमेकांच्या मिठीत दिसत होते. घरातील वातावरण पूर्णपणे आनंदी झालेलेच होते. आता आरोही सुद्धा आदित्यची बाजू घेऊन वरदला चिडवत असे. तो बिचारा आता मी परकाच आहे ना असे म्हणून त्यांची फिरकी घ्यायचा. गणपती झाले, आता नवरात्र सुद्धा संपलेली होती. काही दिवसातच दिवाळी येणार होती. आरोहीने सासूबाई आणि लताबाईंच्या मदतीने घरांची साफसफाई करायला सुरुवात केलेली होती. माळीदादांच्या मदतीने संपूर्ण घर स्वच्छ झाडून पुसून घेतलेले होते. बागेतील झाडांची माती बदलली. आज रविवार असल्याने किचन साफ करायला लताताईंची मुलगी मदतीला आलेलीच होती. सुट्टीच्या दिवशी सुद्धा आरोही कामामुळे आपल्याला भेटत नाही म्हणून आदित्यची चिडचिड होतच होती. ती दुपारी खोलीत आली तेव्हा तोंड फुगून बसलेला आदित्य तिला दिसलेला होता. तो तिच्याशी बोलतच नव्हता. तिने त्याच्या जवळ जाऊन काय झालं म्हणून असे विचारले तेव्हा आदित्य म्हणाला, काही नाही. झालं का घर स्वच्छ? आरोही म्हणाली, नाही हो, अजून बरंच काम बाकी आहे. का, काय झालं? काही काम होतं का तुमचं माझ्याकडे? आदित्य म्हणाला चिडून, नाही ग, घरचं झालं असेल तर माझ्या ऑफिसमध्ये जाऊन तीही साफसफाई करून घे की. मला तुझ्याशी काय काम असणार आहे ना, बसतो मी एकटाच तुझी वाट बघत. आरोही म्हणाली, अच्छा, म्हणजे तुम्हाला राग आलेला आहे वाटतं. आदित्य म्हणाला, छे छे, मला का राग येईल तुझा? माझा हक्क तर सगळ्यात शेवटी आहे ना,
तुझ्यावर. जा तू कर तुझी कामं. तुझी राहिलेली असेल ना, करून घे जा एकदा. आरोही म्हणाली, अहो ऐका ना, बस थोडाच वेळ प्लीज, नंतर पूर्ण वेळ तुमचाच असेल. आदित्य काहीच बोलत नाही. आरोही गुपचूप त्याच्या गालावर एक किस करून खाली पडते. तिच्या वागण्याने तोही न कळत हसत असतो आणि एकटाच बडबडला, कशी आहे ना ही? स्वतःवर रागवून पण देत नाही. रागाचा पारा चढायच्या आधीच पाणी ओतते, वेडी कुठली मुलगी. काही वेळाने तोही खाली येऊन तिला काम करताना बघत बसलेलाच होता. मध्ये मध्ये दोघेही एकमेकांकडे चोरट्या कटाक्ष टाकत असतात. शेवटी एकदाचं तिचं काम आवरलं आणि ती वर खोलीत फ्रेश व्हायला निघून गेली. इकडं वरदने आता सगळ्यांसाठी संध्याकाळचा नाश्ता बनवलेला होता आणि डायनिंग टेबलवर बोलावू लागलेला होता. काम करून थकलेल्या महिला वर्गाला वरदने खुश केलेलेच होते. नाश्ता करून लताताई आणि त्यांची मुलगी घरी गेलेली होती. आरोही सुद्धा आदित्य सोबत वरती टेरेसवर जाऊन बसलेली होती. पाऊस कमी होऊन शरद महिन्यांचा उकाडा वाढत होता. हळूहळू रात्र व्हायला आलेली होती. आज रात्रीचे जेवण उशिराच करायचे होते. त्यामुळं दोघे बराच वेळ गप्पा मारत बसलेले होते. सोबतीला किशोर कुमारचे गाणे होतेच. चांदण्या रात्री वातावरण उल्हासदायक होते. मस्त हवा सुटलेली होती. दोघेही हातात हात घालून प्रेमी युगलासारखे एकमेकांत हरवलेले होते. बराच वेळ झाला तेव्हा खालून वरदचा आवाज आला. त्याने त्यांची धुंदी भंगज केली. दोघेही खाली आले. आईने जेवण तयार केलेलेच होते. आदित्यने त्या दोघांना तुम्ही बसा, आज मी आणि वरद जेवणाची ताटं घेतो असे सांगत होते. आरोहीला आदित्यचा खूप अभिमान वाटत होता. हसत खेळत जेवण झालं. सगळे खोलीत गेले. आदित्य आरोही देखील वरती आलेले होते. आदित्यने बेड आवरला व आणि आरोहीने त्यावर अंग टाकले. दिवसभराचा थकवा तिच्या चेहऱ्यांवर दिसतच होता. आदित्यने आज तिला आराम दिला. तिचे पाय चुपून दिले. ती गाढ झोपली. तो देखील लाईट बंद करून झोपी गेलेलाच होता. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.